श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 616चा उर्वरित भाग। यावर सर्वज्ञांनी गूढ हरीचा दृष्टांत निरूपण केला। कोणी एकू गूढ हारी असे तो गूढ करी, उसाचा रस काढाई घाली, तळी अगडी जाडी, रस कडे छाटसिया करुनी, मळी वेगळी करी, मग आणिकी भांडाचा आणिकी भांडा घाली, द्रव असे तो बद्ध होय, मग हाती घेऊन आणिका ठाया नेयावया योग्य होय। तसे परमेश्वर जीवांचे मळ कर्म फेडून मग जीवास योग्य करतात। सर्वज्ञांनी निद्रिस्त शीर पानाचाही दृष्टांत निरूपण केला। कोणी एकी माता असे, तियेचे लेकरू भुकेले निजेले असे, ते तया ते उठवून दुधा तुपाची वाटी तोंडी लावी, मागोते तेसीची निजवी, ते उधियाची उंठी पालवा पिढा घे, रात्री मी जेविला नाही, भुकेलाची होता, मज भूक लागली जेऊ वाडी, म्हणून तीय सरीसे आतुल रिंगे, बाहेरी निंगे, पाजिले दूध तूप नेले, तयासी भूक लागे, तव उगीची असे भूक लागली, ऐसे जाणे आणि सुये। तसे परमेश्वर जीवाकडून नित्यविधी निमित्तविधी आचरून जी क्रिया करून घेतात, तेने करून जीव स्वरूपीची मळ कर्मे कशी नष्ट होतात, अविद्या छेदायला जीव स्वरूप कसे योग्य होते, जीवात्मा मोक्ष मिळविण्यास कसा योग्य होतो, ते परमेश्वरच जाणतात। बाई जाणते या पाशी वरी नेनता चांगू, वेलिया पाशी कोरडा चांगू। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।